नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, दिवाळीच्या मंगल सणाचा पहिला प्रकाश म्हणजे धनतेरस. या दिवशी घराघरात दीपमाळा लावल्या जातात आणि धनत्रयोदशीचं पूजन केलं जातं. असं मानलं जातं की या दिवशी देवी लक्ष्मी, धन्वंतरी आणि कुबेर यांची पूजा केल्याने आयुष्य, आरोग्य आणि समृद्धी प्राप्त होते. धनतेरसच्या दिवशी लोक नवे भांडे, सोने, चांदी किंवा इतर शुभवस्तू खरेदी करतात, कारण असं मानलं जातं की या दिवशी केलेली खरेदी घरात सुख, समृद्धी आणि धनवैभव आणते. आरोग्याचे अधिष्ठाता भगवान धन्वंतरी यांचा जन्म याच दिवशी झाल्यामुळे याला धनत्रयोदशी असंही म्हटलं जातं. आज मी तुम्हाला धनतेरसच्या एका सुंदर कथेविषयी सांगणार आहे. ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला या पावन दिवशीचं खरं महत्त्व कळेल आणि तुमच्या ज्ञानात नक्कीच भर पडेल. पण त्याआधी मित्रांनो, माझी एक छोटीशी विनंती आहे. मी ही कथा खूप मेहनतीने बनवली आहे. माझी मेहनत आवडली तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला विसरू नका. सोबतच चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर मग मी कथा सांगायला सुरुवात करते मित्रांनो. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. भारताच्या पवित्र भूमीत वसलेल्या आनंदपूर नावाच्या एका लहानशा गावात साधी आणि आनंदी माणसं राहत होती. गावकरी निसर्गाच्या सानिध्यात प्रेम आणि समाधानाने जीवन जगत होते. त्यांच्याकडे जादा संपत्ती नव्हती, पण सुखाचा खजिना त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींत दडलेला होता. ते एकमेकांना मदत करायचे, सण उत्सव एकत्र साजरे करायचे आणि कोणत्याही कठीण काळात एकमेकांचा आधार व्हायचे. आनंदपूरची प्रत्येक सकाळ मोकळ्या वातावरणात उल्हासाने उजाडत असे. पहाटेपासूनच कोंबड्यांच्या आरवण्याने आणि पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होत असे. शेताभोवतालच्या हिरव्या शेतांवर सकाळच्या सूर्यकिरणांची सोनेरी चमक पसरत असे. शेतात दूरवर धानाच्या पिकांची एक सोनेरी शाल पसरली होती. कुठे एखादा शेतकरी आपल्या बैलजोडीला नांगराला जुंपून शेत नांगरत होता, तर दुसरीकडे काही स्त्रिया शेताच्या किनारी विसावून गप्पा मारत होत्या. गावाच्या मधोमध एक लहानसे रामाचं देऊळ होतं, जिथे सकाळ संध्याकाळ रामधून ऐकू येई. जसे सूर्य माथ्यावर येई तसतसे लोक आपापल्या कामात मग्न होत. संध्याकाळी घरट्याकडे परतणाऱ्या पक्ष्यांसोबतच शेतकरीही घरी परतत. लहान मुलांचे खेळ अंगणात अजून चालू असत. घराघरांच्या अंगणात सडा घातल्या जाई, शेणाने अंगण लिपलं जाई आणि दिवे लागणीसाठी पणती लावली जाई. ह्या अशा प्रेमळ वातावरणामुळे आनंदपूरच्या नावाप्रमाणेच तिथे नेहमी आनंद नांदत होता. त्या गावात सुमती नावाची एक तरुण विधवा आई आपला लहान मुलगा गणेश सोबत राहायची. सुमतीचे वय जास्त नव्हते, पण आयुष्याने तिला वेळेपेक्षा लवकर जबाबदारीची जाणीव करून दिली होती. तिचा नवरा, गावातील हसतमुख आणि कष्टाळू शेतकरी मोहन, काही वर्षांपूर्वी एका आजाराने देवाघरी गेलेला. त्या दुःखद घटनेनंतर सुमतीने धीर न सोडता गणेशच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वतःला समर्पित केले. गरिबीची परिस्थिती असली तरी तिने आपल्या मुलाला उत्तम पद्धतीने वाढवण्याचा निर्धार केला होता. गणेश हा 7-8 वर्षांचा निरागस आणि हसतमुख मुलगा होता. गावात सगळे त्याला प्रेमाने गण्या म्हणायचे. त्याच्या डोळ्यात निरागस स्वप्न होती आणि चेहऱ्यावर सदैव कोमल हास्य असायचं. तो त्याच्या आईचा लाडका होता आणि त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे सारी दुनिया होती. दिवसभर तो घराभोवती खेळत असे. कधी एखादे चिमणीचे पडलेले पिल्लू सापडले तर त्याची काळजी घेत बसायचा, तर कधी शेतात फुललेल्या जंगली फुलांशी बोलत राहायचा. त्या लहानग्या हृदयात अफाट करुणा आणि प्रेम भरलेले होते. सुमती दिवसभर शेतात आणि शेतकऱ्यांच्या घरकामात हातभार लावायची. ती इतरांच्या शेतात मजुरी करायची किंवा गावात एखाद्याचे घर स्वच्छ करायची. जे काही काम मिळेल ते प्रामाणिकपणे करत राहायची. मिळणाऱ्या थोड्याफार मजुरीतून ती आई मुलाचा पोट भरायची. रात्री दोघं आपल्या छोट्याशा झोपडीवजा घरात मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात जेवायला बसत. 2 भाकरी आणि थोडी भाजीसारखं साधं अन्न असलं तरी आईच्या प्रेमळ हातचं बनवलेलं म्हणून गणेश ते आवडीने खात असे. त्या पोटभर जेवणापेक्षा त्याच्यासाठी ती आईचं प्रेम होतं. जेवण झाल्यावर रात्र होत आली की सुमती गणेशला मांडीवर घेऊन दररोज एक ना एक सुंदर गोष्ट सांगायची. कधी ती कृष्णाच्या लीलांची कथा असे, कधी रामायण महाभारताच्या पराक्रमांची. गणेश मोठ्या डोळ्यांनी ते सगळं ऐकत राही. त्या छोट्याशा झोपडीत ना टीव्ही होता ना इतर काही मनोरंजन, पण सुमतीच्या गोष्टींच्या जादूमुळे गणेश भारावून जात असे. त्या गोष्टींमधून त्याला सत्य, प्रामाणिकपणा, धैर्य आणि श्रद्धा यांचे धडे मिळत होते. एक संध्याकाळी गणेशने जेवणाची ताटली बाजूला सारताना उत्सुकतेने विचारलं, आई, आज कोणती गोष्ट सांगशील? त्याच्या चिमुकल्या आवाजात कुतूहल चमकत होतं.
सुमतीने त्याला जवळ घेतले आणि त्याचे केस हलकेच कुरवाळत हसून म्हणाली, आज मी तुला भगवान धन्वंतरी आणि धनत्रयोदशीची एक गोष्ट सांगते. गणेशने मोठ्या आशेने मान हलवली आणि आईच्या खांद्यावर डोकं ठेवून गोष्ट ऐकायला लागला. सुमती सांगू लागली, खूप वर्षापूर्वी समुद्रमंथनातून भगवान धन्वंतरी अमृताचा कलश घेऊन प्रकट झाले होते आणि तो दिवस धनत्रयोदशी अर्थात धनतेरस म्हणून पाळला जातो. धन म्हणजे संपत्ती आणि आरोग्य दोन्ही. म्हणतात की त्या दिवशी घरात काहीतरी नवीन वस्तू आणली, खास करून धातूची, तर घरात लक्ष्मीचा वास होतो. तसेच या दिवशी संध्याकाळी यमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी घराबाहेर दिवा लावतात, म्हणजे अकाली मृत्यू आपल्यापासून दूर राहावा. आपल्या पूर्वजांनी ही परंपरा म्हणून आपल्याला दिली आहे. गणेशने उत्सुकतेने विचारले, यमदेवता दिवा लावल्याने खुश होतात का आई? मग आपल्याला त्रास देत नाहीत? सुमती गोड हसली आणि समजवणीच्या सुरात म्हणाली, बाळा, हे सगळं आपल्या श्रद्धेचे विषय आहेत. आपल्याला जीवित्वम लाभो, आपले आरोग्य चांगले राहो, यासाठी आपण देवाला प्रार्थना करतो आणि दिवा लावतो. यमदेव हा मृत्यूचा देव असल्याने त्याला नमस्कार करून विनंती करतो की आमच्यावर कृपा कर. ज्यांची श्रद्धा असते त्यांना त्यामुळे धीर मिळतो. आपल्या मनाला आधार वाटावा म्हणूनच या कथा आणि प्रथा आहेत. गणेश हे ध्यानपूर्वक ऐकत होता. त्याला अजूनही बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या, पण आई जे सांगते त्यात नक्कीच काहीतरी अर्थ आहे इतका विश्वास त्याला होताच. त्या रात्री आईच्या कुशीत झोपताना गणेशच्या डोक्यात धनतेरस, धन्वंतरी आणि यमदीप ह्या नवीन गोष्टींचे विचार तरळत होते. त्या वर्षीची दिवाळी आता अवघ्या काही दिवसांवर आली होती. सुमती आणि गणेशही आपल्या परीने तयारीत होते. एका सकाळी दोघांनी मिळून आपल्या छोट्याशा घराची स्वच्छता सुरू केली. झोपडीच्या समोरच्या अंगणात सुमतीने झाडू मारला, कोपऱ्यातील कोळी जाळे काढले, गोठा साफ केला. गणेशही उत्साहाने आईला मदत करत होता. त्याने अंगणात विखुरलेली वाळलेली पानं गोळा करून ढिगारे केले. काम करताना तो चुरमुरे खाणाऱ्या चिमुकल्याप्रमाणे अधूनमधून हुंद करत होता आणि त्याचे आनंदी हसू घरभर घुमत होतं. काम करता करता अचानक गणेशने विचारलं, आई, आपण यावर्षी धनतेरसला काय नवीन आणणार? हातातला कचऱ्याचा मोळा खाली ठेवत त्याने उत्सुकतेने पाहिलं. सुमती थोडा वेळ थबकली. तिच्या मनात पैशांचा हिशोब सुरू झाला. परिस्थिती तंग होती, पण ती आपल्या मुलाची छोटीशी इच्छा मोडू शकत नव्हती. तिने हसत उत्तर दिलं, यावेळी आपण घरासाठी लागणारा पितळेचा तांब्या आणूया का? पाण्यासाठी आपलं जुना भांडं गळायला लागलंय. धनतेरसला नवीन भांडे घरात आलं की घर धनधान्याने भरलेलं राहील असं म्हणतात. वा, मग आपण धनतेरस दिवशी बाजारात जाऊया का? मी सुद्धा येईन. नवीन भांडे मी स्वतः निवडीन. गणेश टाळी वाजवत आनंदाने म्हणाला. हो बाळा, जाऊया. तू बरा समजूतदार झालायस माझा गण्या. चल, आता आधी अंघोळ करून घेऊया. काम उरकल्यावर सुमतीने गणेशला अंघोळ घालून स्वच्छ कपडे घालायला दिले. इतका वेळ कामाच्या गडबडीत तिला गणेशच्या तब्येतीतला एक सूक्ष्म बदल लक्षात आलेला नव्हता. अंघोळीच्या पाण्याने अंग शेकून झाले तरी गणेशच्या चेहऱ्यावर घामाचे थेंब होते आणि अतिउत्साहाने धावपळ केल्यामुळे तो जरा जास्तच दमल्यासारखा वाटत होता. दुपारपर्यंत येत येताच त्याच्या कपाळावर घामाचे थेंब वाढलेले दिसत होते. बहुतेक भुकेला झाला असशील. ये, मी गरम खिचडी काढते, सुमतीने त्याला बसवून म्हणाली. गणेशला तेवढ्यात भुकेची जाण व्हायला लागली होती. आईने केलेली मऊ खिचडीचा ताट समोर आला तसा गणेशने खायला सुरुवात केली. पण एरवी आवडीने खाणारा गण्या 2 घास खाऊनच थांबला. काय झालं रे, आवडत नाहीये का आज खिचडी? सुमतीने आश्चर्याने विचारले. गणेशने मान नकारार्थी हलवली आणि त्याच्या डोळ्यात पाणी उभं राहून तो रडवेला होत म्हणाला, आई, माझं डोकं दुखतंय आणि अंगही गरम गरम होतंय. सुमती घाबरली. तिने तातडीने त्याचे ललाट हाताने तपासले आणि हाताचे बोट जळल्यासारखे परत घेतले. अंग तापाने फणफणत होतं. सकाळपर्यंत हसतमुख असलेला गण्या दुपारपर्यंतच अचानक आजारी पडला. संध्याकाळ होत आले तसे गणेश पूर्णपणे गुंगीत नेला. त्याचे लहानसे अंग तापाने फणफणत राहिले. सुमतीला प्रचंड काळजी वाटू लागली. तिने तातडीने गावातील अनुभवी बंडू वैद्यांना बोलवून आणले. बंडू वैद्यांनी गणेशची नाडी तपासली, कपाळाला हात लावून तापमान पाहिले आणि भुवया उंचावल्या. गणेशचा ताप खूप वाढला होता. सुमतीने काळजीने विचारलं, काय झाले माझ्या बाळाला? तिचा आवाज कापरा झाला होता. वैद्यांनी गंभीर स्वरात सांगितले, घाबरू नका, मला वाटतं साधा ताप आहे. मी काही औषधी देतो, 2 दिवसात बरं वाटेल त्याला. सुमतीने डोळे पाणावलेल्या अवस्थेत विश्वास ठेवण्याचा प्रयत्न केला.
वैद्यांनी काही काढी आणि जडीबुटीच्या गोळ्या लिहून दिल्या. ते सारं त्यांनी कसून उपळून पाजायला सांगितलं. सुमतीने तत्परतेने ते उपाय केले. गणेशला काढा पाजला, त्याच्या डोक्यावर ओल्या कापडाच्या घड्या ठेवत राहिली. रात्रभर सुमतीने जागून काढली. लहानसा गण्या तापामुळे अर्धवट शुद्धीत काही बाही बडबड करू लागला. कधी तो आई आई मला खूप थंडी वाजते आहे असे म्हणत होता, तर कधी घाबरून किंचाळत होता. सुमती कासावीस झाली. तिने त्याला छातीशी कवटाळून घेतलं आणि डोळ्यातले पाणी लपवत त्याचे हातपाय थंड पाण्याच्या पट्ट्यांनी शेकत राहिली. ठीक होशील बाळा, मी आहे ना इथे, काही होत नाही तुला, ती कुजबुजत धीर देत होती. पण तिचा मनात प्रचंड घाबराट होती. मनोमनी ती देवाचा धावा करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळीही गणेशचा ताप काही केल्या उतरना, उलट वाढतच गेला. वैद्यांनी येऊन औषधं बदलली, पण फरक पडला नाही. आता गणेश अर्धवट बेशुद्ध अवस्थेत गेला होता. त्याला डोळेही उघडता येत नव्हते. त्याच्या नाजूक शरीराची सगळी शक्ती जणू क्षीण झाली होती. तो काहीच खाऊ शकत नव्हता. थोडाफार पाणी मात्र जबरदस्तीने का होईना सुमती पाजत होती. आपल्या मुलाला अशा अवस्थेत पाहून सुमतीचं काळीच तुटत होतं. 1-2 दिवसातच बातमी गावभर पसरली की गणेश गंभीर आजारी आहे. ज्यांनीही ऐकला त्यांच्या काळजाला पीळ बसला. कित्येक जण देवाचरणी मनोभावी प्रार्थना करत होते की त्या लहान जीवाला बरं वाटू दे. काही शेजाऱ्यांनी सुमतीला धीर द्यायचा प्रयत्न केला. धीर धर ग सुमती, शेजारी कमला काकू तिच्या डोळ्यात अश्रू आणत म्हणाली. गणेश लवकर बरा होईल बघ. मी कालच देवळात तुझ्या बाळासाठी नवस केला. तू काही वाईट केलं नाहीस आयुष्यात. देव तुझ्या मुलाचं रक्षण नक्की करेल. सुमती डोळ्यातले अश्रू पिऊन किंचित हसली आणि म्हणाली, देवाचरणी माझी एकच प्रार्थना आहे काकू, माझ्या मुलाला काहीही होऊ नये. तोच माझा सर्वस्व आहे. हे ऐकून कमला काकूने आधार देण्यासाठी तिचा हात हातात घेतला आणि तिला काळजी न करण्यास सांगितले. गावातील काही ज्येष्ठ मंडळी सुमतीच्या घरी आली आणि स्वतःच्या पारंपरिक उपायांनी मदत करण्याचा प्रयत्न करू लागली. कोणी म्हणाले लसूण आणि काळी मिरीचं उकळलेलं पाणी पाज, तर कोणी एखादा मंत्र पढून पाणी फुंकर घालून देऊ लागलं. कोणी देवळात जाऊन नवस बोलण्याचा सल्ला दिला. सुमती आपल्या मुलासाठी काहीही करायला तयार होती, फक्त त्याने बरा व्हावं. तिने लसूण काळी मिरीचा काढाही करून पाजला, देवासमोरही नवस केला. पण गणेशची प्रकृती ढासळतच चालली होती. संध्याकाळपर्यंत तो शुद्धीवरही उरला नाही. शेवटी गावच्या सरपंचांनी सल्ला दिला की गणेशला शहरातील दवाखान्यात घेऊन जा, इथे जे होईल ते करून पाहिलं, पण तो लहान जीव आहे, शक्य ती काळजी घ्या, शहरात मोठ्या डॉक्टरांना दाखवा. सुमती आधीपासूनच विचार करत होती की गावात उपचार चालू ठेवावेत का थेट शहर गाठावं, कारण सर्व जडीबुटी आणि नवस करूनही काहीच सुधारणा दिसत नव्हती. आता तिने ठरवले, आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जिथे कुठे न्यायला लागेल तिथे नेईन. पण मोठा प्रश्न होता पैशांचा. शहरातल्या दवाखान्यात उपचारासाठी पुष्कळ पैशांची गरज होती. सुमतीकडे मात्र फक्त काही दिवसांची मजुरी आणि थोडेफार बचत केलेले पैसे होते. ते पुरणार नव्हते. तिने गावात 2-4 लोकांकडे उधार मागायचा प्रयत्न केला, पण सणासुदीचे दिवस असल्याने सर्वांच्याच ओळखणीत खिसे तंग होते. शेवटी सुमतीने एक कठोर निर्णय घेतला. तिच्याकडे मोहनने त्यांच्या लग्नात भरवलेली एकमेव सोन्याची बांगडी होती, जिच्याकडे बघून तिला मोहनची आठवण यायची. सुखाचे दिवस दूर जाताना तिच्या हाती उरलेली तीच एक गोष्ट होती. पण आता गणेशच्या जीवापेक्षा तिच्यासाठी काहीही मोलाचं नव्हतं. दुसऱ्या दिवशी पहाटेच गणेश अर्धबेहोश अवस्थेत होता. सुमतीने शेजारी कमला काकूला थोडा वेळ गणेशजवळ थांबायला सांगितलं आणि ती गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या सोनाराच्या दुकानाकडे निघाली. अजून पौर्णिमेची रात्र ओसरली नव्हती. आभाळात चंद्राची शीतल चांदणी पसरली होती. त्या प्रकाशातच ती भराभर चालत दुकानाकडे पोहोचली. हृदयावर दगड ठेवून तिने सोनाराला आपली सोन्याची बांगडी विकायला पुढे केली. ती बांगडी हातातून सोडताना तिचे हात थरथरत होते. मोहनने तिला लग्नात प्रेमाने घातलेली ती अनमोल निशाणी होती. त्या सोन्याच्या वलयावर नजर पडताच सुमतीला सुखभरल्या गतकाळाच्या कितीतरी आठवणी डोळ्यासमोर तरळल्या. पण तिने मन घट्ट करून अश्रुंड आवर घातला. सोनाराने सुरुवातीला आश्चर्याने विचारलं, अगं सणाच्या दिवसात हे काय करतीयस? एवढी वर्ष जपलीस ती बांगडी आणि आत्ताच विकायला घेऊन आलीस? सुमतीचे डोळे भरून आले, पण तिच्या आवाजात निर्धार होता. माझ्या मुलासाठी मला हे करायलाच लागेल दादा. त्याच्या दिवापेक्षा दागिन्यांना काय किंमत? ती हलक्या आवाजात म्हणाली. सोनाराला तिची परिस्थिती कळली. त्याने शक्य तितक्या चांगल्या दराने बांगडीचे पैसे तिला दिले. त्या पैशांनी सुमतीने ताबडतोब गाव बाहेर शहराच्या दिशेने जाणाऱ्या जीपमध्ये जागा मिळवली.
गाव बाहेर जाणारी जीप सुरू झाल्यात सुमतीने गणेशला काळजीपूर्वक आपल्या कडेवर घेतलं आणि त्या गाडीत बसली. इतर काही प्रवासी दिवाळीच्या खरेदीसाठी शहराकडे चालले होते. कुणी नवे कपडे घेण्याच्या योजना करत होते तर कुणी गोडधोड पक्वान्नांच्या चर्चा करत होते. गाडीत प्रवाशांच्या चेहऱ्यावर उत्साह होता. सणावारीच्या गप्पा सुरू होत्या. पण सुमती मात्र कोणतीही भावना चेहऱ्यावर न आणता आपल्या मुलाच्या तापलेल्या अंगावर ओल्या रुमालाने शेक देत शांतपणे बसली होती. तिचं सर्व लक्ष गणेशच्या श्वासाकडे लागलेलं होतं. गाडी रस्त्यावर पुढे धावत असताना तिने एकवार मागे वळून गावाच्या दिशेने पाहिलं. आनंदपूर आता दृष्टीआड होत होतं. तिच्या डोळ्यांसमोर कालपर्वाचा हसतमुख गणेश तरळला आणि तिच्या डोळ्यातलं पाणी पुन्हा बाहेर येऊ पाहू लागलं. हे देवा, माझ्या बाळाला वाचव, त्याला सुखरूप परत आणू दे, ती मनातल्या मनात पुन्हा पुन्हा प्रार्थना करू लागली. शहरातील मोठ्या सरकारी दवाखान्यात पोहोचेपर्यंत दुपार झाली होती. इतका वेळ गणेश प्रायशः बेशुद्ध अवस्थेतच होता. मध्येच कधी त्याने आई म्हणून हाक मारली की सुमतीची छाती काळजीने दपून जाई. गाडीच्या प्रवासात तिने त्याला सतत कुशीत घेतलं होतं. अधूनमधून त्याच्या कपाळावर ओल्या रुमालाने पाणी शिंपत होती. शहरात रस्त्यांवर दिवाळीची गडबड चालू होती. दुकानं सजली होती. लोक लगबगीने खरेदी करत होते. पण सुमतीला त्याचं काहीच भान नव्हतं. तिचं संपूर्ण लक्ष फक्त गणेशच्या श्वासाच्या हालचालीकडे लागलेलं होतं. दवाखान्यात पोहोचताच डॉक्टरांनी गणेशला तातडीने आत घेतलं. त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. काही रक्त तपासण्या झाल्या, एक्सरे झाले, सलाईन लावण्यात आलं. डॉक्टरांचा एक गट त्याच्या तापाचं कारण शोधण्यात गुंतला. सुमतीला बाहेर थांबायला सांगण्यात आलं. ती तिथे देवाचा धावा करत बेचैनपणे बसून राहिली. ती वॉर्डच्या बाहेरच एका बाकड्यावर कोसळल्यासारखी बसली. आजूबाजूला पांढऱ्या युनिफॉर्ममधले डॉक्टर आणि नर्सेस लगबगीने फिरत होते. कुठल्या तरी रुग्णाला स्ट्रेचरवरून नेलं जात होतं. दूर कोपऱ्यात कुणाचा तरी हंबरडा ऐकू येत होता. रुग्णालयातील औषधांचा तीव्र वास आणि निर्जंतुक दर्पाने तिची चक्कर येईल की काय अशी अवस्था झाली. एवढ्या मोठ्या गजबजलेल्या जागेतही सुमतीला स्वतःला प्रचंड एकाकी आणि असहाय्य वाटत होतं. तिचा गण्या त्या अज्ञात वॉर्डच्या आत होता आणि तो मरणाशी झुंज देत असल्याची कल्पना सुमतीला असह्य होत होती. ती काहीही करू शकत नव्हती. क्षणभर तिला आपल्या दिवंगत पती मोहनची आठवण झाली. तो असता तर तिच्या डोक्यावर आश्वासक हात ठेवून तिला धीर दिला असता. पण आता या सगळ्या संकटांना तिलाच एकटीला तोंड द्यायचं होतं. प्रत्येक मिनिट तासासारखा वाटत होता. तिने हात जोडले आणि दोन्ही डोळे मिटून घेतले. तिथे बाकड्यावर बसल्या बसल्या तिला आपण मंदिरात आहोत की काय असा भास झाला. तिच्या ओठांवरून आपसुकच प्रार्थना सुरू झाली. हे देवा, तूच राखण करत्याची, प्रभू माझ्या पोराला परत पाठव माझ्याकडे, असा जप ती करत राहिली. आजूबाजूला इतर काही नातेवाईक आपल्या रुग्णांच्या बातम्यांची आतुरतेने वाट पाहत उभे होते. कोणीही तिला धीर देण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुमतीच्या मनात मात्र एकच निर्धार ठाम होत चालला होता. गणेशला काही झालं तर तिच्या उरलेल्या आयुष्याला काहीच अर्थ नाही. तिने देवाचं पुन्हा स्मरण केलं आणि मन घट्ट करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळाने एक ज्येष्ठ डॉक्टर बाहेर आले. त्यांच्या हातात काही रिपोर्ट्स होते. सुमती सावध झाली. ती धडधडत्या काळजात उठून उभी राहिली. डॉक्टरांच्या चेहऱ्यात आपला निकाल वाचण्याचा प्रयत्न करत होती. डॉक्टर साहेब, माझा मुलगा ठीक होईल ना? ती भीतीने कापऱ्या आवाजात विचारू लागली. हात आपोआप जोडले गेले. डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर स्वरात म्हणाले, आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याची तब्येत खूप चिंताजनक आहे. त्याला तीव्र न्यूमोनियाची लागण झाली आहे आणि उपचार वेळेत न झाले तर त्याचे प्राण धोक्यात येऊ शकतात. हे ऐकूनच सुमतीच्या पायाखालची जमीन सरकली. तिने ओठ दाबून अश्रूंना आवरण्याचा निष्फळ प्रयत्न केला. डॉक्टर साहेब, माझ्या मुलाला वाचवा, कृपा करा. ती हात जोडत रडू लागली. त्याच्यासाठीच मी सर्वस्व गमावलंय. देवासमान समजा मला. प्लीज माझ्या गणेशाला वाचवा. डॉक्टरांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. आम्ही शक्य ते सर्व प्रयत्न करू. पुढचे 24 तास फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, ते मृदू स्वरात म्हणाले. त्यांनी अजून काही औषधांचे डोस सांगितले आणि रात्रभर तुमच्या मुलाजवळ राहा, त्याला आपल्याला यातून बाहेर काढायचं आहे, असं आश्वासन दिलं. त्या रात्री धनतेरसची पवित्र संध्याकाळ अवतरली होती. शहरात इतर ठिकाणीही कुणी घराबाहेर दारात दिवा लावला असेल, पण दवाखान्यात मात्र अंधारल्यासारखं वाटत होतं. वॉर्डच्या खिडकीतून दिसणाऱ्या आकाशात चंद्राची शीतल शुभ्र किरणं पसरली होती. सुमतीच्या मनात काही काळापूर्वी गणेशला सांगितलेल्या कथेतली प्रथा आणि देवता रुंजी घालू लागली. तिच्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी तिला त्या श्रद्धेचा आधार घ्यावासा वाटला. दवाखान्याच्या एका कोपऱ्यात देवी देवतांचे छोटेसे चित्र ठेवलेले होते आणि त्यासमोर एक तेलाचा दिवा मिणमिणत होता. त्या परिसरात फारशी वर्दळ नव्हती. नर्सेस आपल्या कामात गुंग होत्या. सुमतीने मनोमन परमेश्वराला हाक मारली.
तिने गणेशच्या शेजारील रिकाम्या खाटेवर बसून ओढणीच्या पदराने हलकेच त्याचे घामलेले कपाळ टिपले. गणेशचा श्वास खूपच धीमा आणि अवघड झाल्यासारखा वाटत होता. तिने त्याचे निर्जीव पडलेले हात हातात घेतले. त्या निराश क्षणी अचानक तिच्या मनाने ठाम निर्णय घेतला की आपला मुलगा जिवंत राहावा यासाठी ती शेवटपर्यंत झुंजणारच आहे. ती उठली आणि देव्हाऱ्याकडे आली. त्या दिव्याची ज्योत कमी होत चालली होती. तेल संपत आलं असावं. आजूबाजूला कोणाचंही लक्ष नव्हतं. तिने पटकन दिव्यात उरलेलं थोडंसं तेल हाताच्या कपातून ओतलं आणि वातीची धार उजळली. समोरच ठेवलेल्या कापसाच्या काही वातींपैकी एक नवी वात तिने घेतली, त्याला तेल लावून धीटपणे पेटत्या दिव्यात ठेवली. कापसाची नवी वात लागल्यावर थरथरणारी ज्योत पुन्हा तेजाने प्रज्वलित झाली. हात जोडून सुमतीने एक दीर्घ श्वास घेतला आणि देवतांना विनवू लागली. डोळ्यातून अश्रू अविरत वाहत होते. हे परमेश्वरा, हे भगवान धन्वंतरी, हे माता लक्ष्मी आणि हे यमदेवा, माझ्या मुलाला वाचवा, त्याला दीर्घायुष्य द्या. त्याच्यासाठीच मी इथे स्वतःला झिजवतीये. त्याच्याशिवाय माझं काहीच उरणार नाही. कृपा करून त्याला परत हसत खेळत जगण्याची संधी द्या. क्षणभर त्या ज्योतीकडे टकमक एकटक पाहत सुमती मनोमन प्रार्थना करत राहिली. तिला जाणवलं की ती ज्योतही जणू तिच्यासोबत प्रार्थना करतीये. मग ती तेथून परत येऊन गणेशजवळ बसली. देवीच्या चित्रासमोरचा तो दिवा ती घेऊनच आली आणि गणेशच्या शेजारील टेबलावर ठेवला. आता तिची नजर सतत आळीपाळीने एकदा दिव्याकडे आणि एकदा मुलाच्या चेहऱ्यावर होती. त्या जागरणाच्या शांततेत सुमतीने पुन्हा काही ठरवलं. ती हळूवारपणे गणेशच्या अधिक जवळ सरकली आणि त्याच्या कानाशी अलगद आवाजात बोलू लागली. बाळा, ऐकू येतंय ना तुला? मी तुला आता एक शूर राणीची गोष्ट सांगते. तुला खूप आवडेल ही गोष्ट. लग्नाचा 4था दिवस म्हणजे कार्तिक कृष्ण त्रयोदशी, धनतेरस. अखेर उजाडला. संध्याकाळ होताच त्या धेट राजकुमारीने पूर्ण राजवाड्यात असंख्य दिवे पणत्या प्रज्वलित करून ठेवल्या. सोने चांदीचे सिक्के आणि दागिने मोठ्या ताटा भरून राजकुमाराच्या खोलीच्या दारापाशी रचून ठेवले आणि स्वतः आपल्या पतीसमवेत रात्रभर जागी राहण्याचा निश्चय केला. रात्री ती राजकुमाराला गोष्टी सांगू लागली, गाणी गाऊ लागली, त्याला झोप येऊ नये म्हणून मनोरंजन करू लागली. त्या लुकलुकणाऱ्या दिव्यांच्या प्रकाशात आणि तिच्या मधुर गाण्यांच्या स्वरात संपूर्ण राजवाडा जागा होता. मध्यरात्र झाली तसे अंधाऱ्या दिशेने यमराजाने एका भीषण विषारी नागाच्या रूपात राजकुमाराचा जीव घ्यायला येण्यासाठी प्रयाण केलं. नाग सरपटत राजवाड्याकडे आला. पण काय अद्भुत कळलं तुला बाळा? दरवाजापाशी ठेवलेल्या सोने चांदीच्या चमचमीत राशीमुळे आणि त्या असंख्य दिव्यांच्या तेजाने त्याचे डोळे दिपून गेले. शिवाय राजकुमारीच्या मधुर गाण्यांनी तो थपकून ते ऐकू लागला. नागरूपी यमराज त्या दारातच चकित होऊन बसून राहिला, तिचं गाणं ऐकत. पहाटेपर्यंत ती राजकुमारी गात होती, गोष्टी सांगत होती. आणि बघता बघता पूर्वेकडे उजाडलं. कोंबड्याचा आरवण्याचा अवकाश त्या प्रकाशाच्या किरणांनी नाग यमदेवाला परत जाण्याशिवाय गत्यंतरच उरलं नाही. पहाटे जेव्हा दरवाजा उघडला गेला तेव्हा राजकुमार हसतमुख आणि पूर्णपणे सुरक्षित होता. यमदेव रिकाम्या हाती हात हलवत परत निघून गेले होते. ते राजकुमाराच्या प्राणांना स्पर्शही करू शकले नाहीत, कारण त्या पतिव्रता आणि धाडसी राजकुमारीने आपल्या प्रेमाने, धैर्याने आणि प्रसंगावधानाने मृत्यूला दाराबाहेरच रोखून धरलं होतं. त्या दिवसापासून धनत्रयोदशीला संध्याकाळी यमदीपदान करण्याची प्रथा सुरू झाली म्हणतात. लोक आपल्या दारात दिवा लावतात, यमदेवतेला नमस्कार करून विनंती करतात की आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. ज्योतिषी काहीही भाकीत करू देत, तरी प्रेम, श्रद्धा आणि धैर्य यांच्या बळावर आपण विधिलिखितही बदलू शकतो. त्या धाडसी राणीने ते करून दाखवलं. सुमती अशी कथा सांगता सांगता आपल्या मुलाच्या केसांवरून हात फिरवत राहिली. तिच्या मनातली भीती जरा कमी होत चालली होती आणि एका नव्या आशेचा किरण तिला दिसू लागला. पावसाच्या रात्री लहानग्या मुलाला आई जशी गोष्ट सांगून झोपवत असते, तसंच आज सुमती आपल्या मुलाला गोष्ट सांगून जागं ठेवत होती. मृत्यूला मात्र थोपवून ठेवत होती. कथा सांगण्यात काही तास गेले. रात्र अधिकच चढू लागली तसे गणेशची प्रकृती आणखीनच खालावत चालली होती. आईच्या शब्दांची जादू जरी असेल तरी शरीराने तो खंगत होता. मध्यरात्रीच्या सुमारास एक प्रसंग असा आला की गणेशचा श्वास अगदीच सूक्ष्म झाला. छातीवरची हालचाल देखील मंदावली. बेडशेजारी लावलेल्या हार्ट मॉनिटरवर त्याच्या हृदयाचे ठोके मंदावत असल्याचे पाहून सुमती घाबरली. अचानक मशीनवर बीप बीप जोरात होऊ लागले. त्या दृश्याने सुमतीच्या हृदयातून एक चित्कार उठला. ती किंकळून रडू लागली, गण्या, नाही, मला सोडून जाऊ नकोस बाळा.
असाच हंबरडा ऐकून नर्स धावत आली. ती डॉक्टरांना बोलवण्यासाठी पळाली. त्या क्षणी सुमतीला देवाचे स्मरण झाले. तिची दृष्टी टेबलावरच्या दिव्याकडे वळली. लहानशी ज्योत एक तेजाचा रोळ सोडून अचानक लकलकायला लागली. जणू विझायला तयार होती. नाही, सुमती जोराने ओरडली. तिने सुटकेचा निश्वास टाकण्याच्याऐवजी साऱ्या शक्तीने धावल्यानंद दाजी त्या दिव्याची ज्योत हाताने वाऱ्यापासून आडोसा देत वाचवली. तिच्या मनात ठाम निर्धाराने जणू एका नव्या आशेने जणू जाग आली. तिला आठवलं, ज्या कहाण्या ती गणेशला रात्री झोपताना सांगायची त्यातला नायक शेवटपर्यंत हार मानत नसे. मग तीच का हार मानतीये? सुमतीने घाबरलेल्या जीवाने गणेशचा निर्जीव जीव हातात घेतला. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी ती त्याच्या निरागस चेहऱ्याकडे पाहत थरथरत्या आवाजात म्हणाली, गण्या, ऐक मला बाळा. तू मला सोडून जाऊ शकत नाहीस. मला ठाऊक आहे, तू माझा सोनू आहेस. मी तुझं नावच सोनू ठेवलंय. माझ्यासाठी तू सोन्याहून मौल्यवान आहेस रे. मला एकटीला सोडून जाऊ नकोस. तिचा कंठ दाटून आला. तिने स्वतःला सावरलं. मन शांत करून पुन्हा बोलू लागली. कोणीतरी तिला सुचवत असावं तसं तिला जाणवलं. आपल्या मुलाशी बोलत राहा, त्याला जाऊ देऊ नको. ती गणेशच्या कानाजवळ चेहरा नेऊन पुटपुटली. बाळा, तुला आठवते का? आपल्या आनंदपूरला आपण दर दिवाळीत धनतेरस कसा साजरा करायचो? आपल्या छोट्याशा घरात मी एक छोटासा दिवा लावायचे, पण आपण किती खुश असायचो. तू तर माझ्या शेजारी बसून लक्ष्मीपूजेची गाणीही म्हणायचास. आणि गेल्या वर्षी आपण नवीन मातीची पणती आणली होती, आठवतंय? त्यात तू स्वतः तेल टाकून दिवा लावला होतास. माझा गुणाचा बाळ तू. असं बोलता बोलता सुमतीच्या डोळ्यासमोर आनंदपूरमध्ये काढलेले शांत सुखाचे दिवस तरळून गेले. गणेशची निरागस हसरी मूर्ती डोळ्यापुढे आली. तिने त्याच्या निस्तेज हातावर पुन्हा प्रेमाने हात फिरवला आणि अगदी जुन्या एखाद्या अंगाई गीतासारख्या शांत स्वरात देवाचं एक भजन गुणगुणू लागली. त्या नीरव अंधाऱ्या शांततेत सुमतीचा हलका कांपणारा मधुर आवाज दवाखान्याच्या वॉर्डमध्ये घुमू लागला. शांत निर्मल ज्योत तुझसाठी तेवते, जननी भगवती करुण्य बरसती. पहा कशी अलौकिक तुझी प्रभा, माझ्या घरात वसली तुझीच लक्ष्मी सत्ता. आईचा त्या मधुर आवाजाचा आणि तिच्या प्रत्येक शब्दागणिक वाढत जाणाऱ्या विश्वासाचा परिणाम काही क्षणातच जाणवायला लागला. गणेशच्या छातीचा हलकासा स्पंद पुन्हा उमटू लागला. मॉनिटरवर बंद पडू पाहणारा हृदय पुन्हा ठोके देऊ लागलं. दरवाजातून येणारे डॉक्टरांनी धावत येऊन पाहिले आणि आश्चर्याने त्यांना आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. त्यांनी त्वरेने औषधांचा अतिरिक्त डोस दिला. गणेशची नाडी हळूहळू पूर्वपदावर येत होती. सुमतीने आश्चर्याने आणि आनंदाने डॉक्टरांकडे व मग आपल्या मुलाकडे पाहिले. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. ती मनातून देवाचे लाखो आभार मानत होती. ह्या चमत्काराला ती देवाची कृपा मानत होती. डॉक्टरांनीही आश्चर्याने सिरियलवरून नजर हटवत एकमेकांना कुजबुजत म्हटले, ह्या मुलाने तर मृत्यूवर विजय मिळवलाय. इतक्या वाईट परिस्थितीतून बाहेर आला हे. सुमतीचा एक हात अजूनही दिव्याजवळ सावधपणे होता. कुठूनसा एक झुळूक येऊन दिवा विझू नये म्हणून ती जपत होती, अगदी तसेच जसं एका हाताने ती आपल्या मुलाचे प्राण राखत होती आणि दुसऱ्या हाताने आशेची ज्योत. थोड्याच वेळात गणेशने हलकेच डोळे उघडले. त्याने थकून आजूबाजूला पाहिले आणि फासळलेल्या आवाजात आई म्हणून हाक मारली. सुमतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. ती पटकन त्याच्या जवळ झुकली. हो बाळा, मी आहे इथेच, अगदी तुझ्या जवळ. गणेशने अशक्तपणे हसायचा प्रयत्न केला. तो बराचसा गोंधळलेला होता. त्याच्या हातात सुमतीचा हात घट्ट होता. आई, मला घरी जायचंय, तो कुजबुजला. हो बाळा, नक्की जाऊया. जरा बरं वाटू दे तुला. अजून थोडी काळजी घ्यावी लागेल इथे. तिने त्याला आश्वासन दिले आणि त्याच्या कपाळावरून हात फिरवला. त्या स्पर्शात इतकी माया होती की गणेशने डोळे मिटले आणि बराच काळानंतर शांत श्वास घेतला. रात्रभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर पहाटे आई मुलगा दोघी क्षीण अवस्थेत का होईना पण एकमेकांच्या जवळ निवांत झोपून गेले. पूर्वेला सूर्यनारायण दृष्टीपथात आला होता. धनत्रयोदशीच्या दुसऱ्या दिवसाची पहाट, नरक चतुर्दशी, उजाडली. जसा कृष्णाने त्या दिवशी नरकासुराचा वध करून लोकांना भयमुक्त केलं म्हणतात, तसाच गणेशने मृत्यूच्या जबड्यातून परत येऊन आपल्या आईला भयमुक्त केलं होतं. सूर्योदयाच्या किरणांनी दवाखान्याच्या खिडकीतून आत शिरकाव केला आणि सुमतीच्या चेहऱ्यावर पडले. ती बसल्या बसल्याच हलकेच जागी झाली. झोपेत देखील तिचा हात गणेशच्या हातातच राहिला होता. डोळे उघडताच तिने घाबरून मुलाकडे पाहिले. गणेशच्या कपाळावर आता गारवा होता. ताप पूर्णपणे उतरलं होतं. त्याचा श्वास मोकळा चाललेला पाहून सुमती पुनश्च गहिवरली.
काही क्षणांनी डॉक्टर पुन्हा तपासणीसाठी आले आणि हसून म्हणाले, गणेश आता धोक्याबाहेर आहे. तो लवकरच ठणठणीत बरा होईल. सुमतीने देवाले मनोमन धन्यवाद दिले. त्या दिवशी दुपारपर्यंत गणेशने पहिल्यांदा शुद्धीवर डोळे उघडले आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याने थकलेल्या पण शांत स्वरात हाक मारली, आई? हो बाळा, कसा आहेस आता? तिने आतुरतेने विचारलं. गणेशने हलकेच हसायचा प्रयत्न केला. मी बरा आहे आई, आता फारसा त्रास होत नाहीये, त्याने हळूच म्हटलं. हाताला लावलेली सलाईनची नळी आणि भोवती पांढऱ्या भिंती पाहून त्याने विचारले, आई आपण अजून दवाखान्यातच आहोत का? हो बाळा, सुमती त्याच्या केसांवरून हात फिरवत प्रेमाने म्हणाली. तुला अजून थोडी शक्ती मिळाली नाहीये ना, पण लवकरच घरी जाऊया. गणेश काही क्षण गप्प राहिला, मग किंचित गोंधळलेल्या सुरात तो म्हणाला, आई मला एक स्वप्न पडलं होतं, अगदी धूसर आठवतंय. मी एका काळोख्या जागे होतो, माझ्या आसपास कोणीच नव्हतं. मी फार घाबरलो होतो. इतक्यात लांब एका बाजूला खूप सुंदर तेज चमकल्यासारखं दिसलं. जणू का एक सुंदर बाई उजळ प्रकाशासकट माझ्या समोर आली. तिने मला हाताने इशारा करून म्हणली, घाबरू नकोस बाळा, तुझी आई तुझी वाट बघतीये, पुढे ये. आणि मी त्या प्रकाशाकडे चालू लागलो. त्याच वेळी मला तुझा आवाज यायला लागला, आई तू मला गोष्ट सांगत होतीस बहुतेक. आणि मग मी जागा झालो. हे ऐकून सुमतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. तिला उमगलं, गणेशच्या स्वप्नात तिला मृत्यूच्या अंधारातून परत आणायला देवी स्वरूप प्रकाश आला होता. ती हसली आणि डोळे पुसत म्हणाली, हो बाळा, मीच तुला परत बोलवलं. मी रात्री इथे तुझ्याजवळ बसून गोष्ट सांगत होते आणि भजनही गायलं. देवाने आपल्यावर कृपा केली बघ, माझी प्रार्थना ऐकली. गणेशने आईचा हात आपल्या नाजूक हातांमध्ये घेतला आणि पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, आई तुझ्यामुळेच मी परत आलो. तू जर मला सोडून दिला असतास तर मी तिकडच्या अंधारात वाट चुकलो असतो. चल आता ते सगळं झालं गड्या, आता सगळं ठीक आहे ना? सुमतीने त्याचे गाल ठपठावत हसत म्हटलं. देवाच्या कृपेने आणि तुझ्या धीराने आपण हे यशस्वीपणे पेललत. गणेश निमूटपणे हसला आणि आश्चर्याने म्हणाला, आई मी ठरवलंय, मोठा झाल्यावर मी डॉक्टर होणार आणि सगळ्यांचे प्राण वाचवणार, अगदी देवाने मला वाचवलं तसं. हे ऐकून सुमतीच्या चेहऱ्यावर आश्चर्य, अभिमान आणि आनंद एकवटले. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. तिने आपल्या मुलाला सावकाश उराशेजारी धरलं आणि देवाचे आभार मानले. 2च दिवसात गणेश पूर्ण शुद्धीवर आला. त्याचा अशक्तपणा कमी होत लागला. तो हळूहळू पाट्यावर बसून आईशी थोडंफार बोलू लागला. त्याच्या तरुण देहाची रोगप्रतिकारक शक्ती आणि मुख्यतः आईच्या अथक प्रेमाची शक्ती यामुळे तो लवकरच सुधारत गेला. ज्या दिवशी त्यांना रुग्णालयातून सोडणार होते त्या सकाळी गणेश व्हीलचेअरवर बसला होता आणि सुमती त्याला दवाखान्याच्या आवारातून बाहेर घेऊन जात होते. दोघेही स्वच्छ नभाकडे बघून मंद हसत होते. सूर्य चमकत होता आणि नवजीवनाची ऊब त्यांच्या चेहऱ्यावर पसरली होती. गावात परतल्यावर सुमती आणि गणेशचं उत्साहाने स्वागत करण्यात आलं. ज्यांनी त्याच्या आजाराची खबर ऐकली होती ते सारे शेजारी, मित्र आणि नातेवाईक आनंदाने त्यांना पाहायला, भेटायला त्यांच्या छोट्या झोपडीवर जमले. सुमतीने गणेशला घरातलं स्वच्छ अंथरूण गाठू दिलं आणि बाहेरगामी घेऊन जाणाऱ्या प्रवासात जी पंचाईत झाली त्याबद्दल क्षमा मागत सर्वांचे स्वागत केले.